नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्यासमोर अपर्णा देशपांडे यांनी लिहिलेली एक सुरेख कथा सादर करण्याचा प्रयत्न करत आहे। कथेचं शीर्षक आहे सुशिक्षित। माझी खात्री आहे ही कथा देखील तुम्हाला खूप आवडेल आणि नेहमीप्रमाणेच तुमचा उदंड प्रतिसाद ह्या कथेलाही लाभेल। जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स देखील करा। आणि जर अजूनपर्यंत काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा। मागच्या गझलला तुमचा खूप प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे मला आशा आहे ह्या कथेलासुद्धा तुमचा खूप छान प्रतिसाद मिळेल। ऐकूया तर। कथेचं शीर्षक आहे सुशिक्षित आणि लेखिका आहेत अपर्णा देशपांडे। कुकरची तिसरी शिट्टी झाली तसा करणनी गॅस बंद केला। लताबाईंनी केलेल्या पोळ्या डब्यात झाकून ठेवल्या आणि अनयाला उठवायला गेला। नेहमीसारखं तिच्या कपाळावर त्यांनी हळूवार ओठ टेकवले आणि तिचे केस बाजूला सारले। अनयानी प्रेमाने त्याला आपल्याकडे ओढलं। 7 वाजलेत मॅडम, आणि त्यात आज कार नाहीये, गॅरेजमध्ये आहे, लक्षात आहे ना? तिचे हात गळ्यातून दूर करत तो म्हणाला। तुझी आंघोळ नाही झाली अजून? म्हणजे तू आज पण जाणार नाहीस का? तिच्या ह्या प्रश्नावर त्याचा चेहरा बदलला। तुला माहिती आहे ना अनया, मला काय करायचंय ते? मला नाही करायचं काम त्या रटाळ कॉम्प्युटर समोर बसून। शून्य क्रिएटिव्हिटी आणि ती किरकिरी बॉस, तिचं तर थोबाडही बघायचं नाही मला। तू जाऊ दे ना तो विषय। उठणार आहेस का आता? करणनी विषय टाळत म्हटलं। लताबाई येऊन गेल्या? केव्हाच। ती लताबाई सुद्धा बघ, धुणी भांडी नाही आवडत तर नाही करत, स्वयंपाकाचीच कामं करते। आता तू काय मला गावंढळ आणि अशिक्षित लोकांची उदाहरणं देतोय? कम ऑन करण, आपण तर सुशिक्षित आहोत ना? एक दीर्घ सुस्कारा टाकून ती बाथरूममध्ये गेली। आज राहत्या फ्लॅटचा 30,000चा हप्ता कटणार होता। लाईट बिल, गॅसचं बिल आणि बायकांचे पैसे करण भरणार होता। आणि कारचा हप्ता? त्या आठवणीने झटका लागल्यासारखा तिने शॉवर बंद केला आणि ओल्याने भिंतीला टेकून पुन्हा उभी राहिली। कुठून भरेल करण हे बिल? गेल्या 15 दिवसापासून करण घरातच आहे। त्यांनी कदाचित ऑफिसला कळवलंही असेल की तो नोकरी सोडतोय। कदाचित आपल्याला नसेल सांगितलं। ह्या विचाराने तिला रडू कोसळलं। करणच्या आवाजाने ती भानावर आली। किती वेळ अगं? हे बघ, मी आज खास तुझ्यासाठी स्टफ कॅप्सिकम आणि ती मसाला भेंडी केली आहे बघ, खाऊन कळवशील ना? आणि आत्ता खायला हे सँडविच आणि लिची ज्यूस। टॅडॅंग, तो उत्साहात म्हणाला आणि ती उसळली। हीच खानसामी कामं करणार आहेस की काही कमावणार पण आहेस? एकदम दुखावल्या गेल्याने काहीच न बोलता तिचा डबा तिच्याजवळ ठेवून तो मुकाटपणे आत निघून गेला। तिलाही अपराध्यासारखं वाटलं। ती पळत पळत त्याच्या मागे गेली। सॉरी करण, पण आत्ताच तुला नोकरी सोडायची खरंच गरज आहे का? अरे, आपण 2 महिने कारचा हप्ता नाही भरलाय आणि बाकी बिलं पण। स्टॉप इट अनया, सारखं आपलं बिलं बिलं। आपलं स्वतःचं हॉटेल असावं ही माझी लहानपणापासूनची आंतरिक इच्छा आहे, तुला माहिती आहे ना? मग ह्या नोकरीमध्ये माझा दम कोणतोय हे कसं समजत नाही ग तुला? आपले काही दिवस थोडे त्रासात जातील, मान्य आहे मला, पण एकदा माझं स्वप्न पूर्ण करण्यात मला तुझी साथ आणि तुझी मदत हवी आहे अनु। प्लीज समजून घे ना यार। त्याच्या पाठीवर नाईलाजाने हलकं थोपटून आपला टिफिन बॅगेत टाकत ती बाहेर पडली। मॅडम, कॉफी आणू? तिच्या टेबलावरील वस्तू कपड्याने पुसत यमुनाने विचारलं। कॉफी नको आज,
साहेब आले? नाही अजून. हे पेन ड्राईव्ह खाली पडलं होतं. यमुनाने हात पुढे केला. का गं, तुझ्या हातातली बांगडी कुठे आहे? रोज आवाज करत असते ती. मी रागवते म्हणून काढून ठेवलीस का? नाही, असंच काढून ठेवली. मॅडम, तुमच्या फोनवरून एक कॉल करू? तिने आपला फोन उघडून तिच्या हातात दिला आणि कामासाठी लॅपटॉप उघडून आलेल्या मेल्स तपासू लागली. हॅलो, जेवलात का? अहो, मीच बोलतीये. हा मॅडमचा फोन आहे. हे बघा, मोठी पिशवी शिवून ठेवली आहे काल. ते तिन्ही चित्र त्यातच घालून न्या हं? आणि मध्ये कागद घाला बरं का. हां. अरे, आवडतील का? म्हणजे नक्की आवडतील त्यांना. आणि बघा, पहिल्यांदाच जाताय तर भावात जास्त घासाघीस नको. हां, ते म्हणतील ते घ्या. तिच्या ह्या वाक्याबरोबरच अनयानं एकदम वर बघितलं, पण यमुनाचं अजिबात लक्ष नव्हतं. हे बघा, कलेची किंमत आहे त्यांना. आज नक्की तुम्हाला त्यांच्या ऑफिसची ऑर्डर मिळते की नाही बघा. तुमच्या हातात जादू आहे हो. बिलकुल चिंता करू नका. तो निळा शर्ट घालून जा. आणि हो, जाताना बाप्पाच्या फोटोला नमस्कार करून जा हं तेवढा. काय ग, कुठे जातोय नवरा? इतक्या सूचना दिल्यास ते बिल्डर भोसले नाहीत का, त्यांच्याकडं पेंटिंग विकायला. चित्रकार आहे तुझा नवरा? हां, ते मागे मला दाखवलं ते तुझ्या नवऱ्याचं पेंटिंग होतं ना? खूपच सुंदर होतं ग. पण तुझा नवरा तर क्लर्क आहे ना समोरच्या ऑफिसमध्ये. मॅडम, ती नोकरी सोडली त्यांनी. जीव नव्हता तसा त्यांचा रमत तिथे. म्हटलं सोडा नोकरी. माझे सगळे दागिने विकले. चित्राचं सामान महाग असते ना मॅडम. तो माझा जुना फोन तो पण विकला. इतकं सुंदर चित्र काढलं हो त्यांनी. बघत बसावं वाटतं असं बघा. आता आज त्यांना मोठी ऑर्डर मिळाली ना की उद्याची कॉफी माझ्याकडून बरं का मॅडम. ती एकदम उत्साहात सळसळत्या आवाजात म्हणाली. पण एक मुलगा आहे ना ग तुला, त्याचा खर्च, घरात बाकी सगळं. अहो, त्यांच्या नोकरीतून जमवलेले पैसे आहेत ना थोडे, त्यातून भागू. पैसा काय, किती कमावला तरी कमीच. पुढं अजून काही काम नाही मिळालं तर? अशी कशी नोकरी सोडली ग नवऱ्यानं? मला माहीत होतं त्यांचं मन चित्रातच आहे ते. नोकरी तर मजबुरी होती, पण चित्र म्हणजे त्यांचा श्वास होता. आमच्या माळ्यावर त्यांचे खूप सारे जुने चित्र होते पेटीत. एक कोणी मोठे चित्रकार आले, त्यांनी ते चित्र बघितले आणि बघतच राहिले. म्हणाले, मी भरपूर पैसे देईन, पण प्रत्येक चित्राखाली माझं नाव टाकेन. चालेल का सांग? मग मी नको नको म्हणत असतानाही त्यांनी विकले ते सगळे चित्र. पण त्या माणसाची पाठ वळली की मोठ्याने गळा काढून रडले. जीव तुटला हो माझा. त्या दिवशी मीच त्यांना म्हटलं, सोडा ती नोकरी. तेच काम करा ज्यात समाधी लागते तुमची. लगेच सोडली मग? हो. मी म्हटलं, 1-2 वर्ष तुमच्या आवडीचं काम करून तर बघा, यश येईलच. नाहीच जमलं तर बघू पुढचं पुढं. जादू आहे त्यांच्या हातात. मी नाही तर कोण साथ दिलो त्यांची. असं म्हणत आपल्या नादात यमुना पुढच्या टेबलकडे वळली. अनयानं हाक मारली. यमुना, त्यांना पुढची ऑर्डर मिळाली ना तर माझ्याकडून पार्टी बरं का तुला. यमुनानं खुशीत येऊन मान हलवली. अनयाला आपले सकाळचे शब्द आठवले. वाटलं, नेमकं कोण आहे गावढळ अशिक्षित. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अनयानं फोन हातात घेतला. हॅलो करण. धन्यवाद.